शास्ते अध्याय 18. त्या काळी इस्रायलाचा कोणी राजा नव्हता. त्यावेळेस दान वंशाचे लोक राहण्यासाठी जागा शोधित होते, कारण इतर इस्रायली लोकांबरोबर त्यांना त्यांच्या वाट्याचे वतन अद्याप मिळाले नव्हते. तेव्हा दान वंशजांनी आपल्या कुळातल्या लोकातून 5 शूरवीर निवडले आणि त्यांना सरा व अष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठवले. त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले. ते एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. ते मिखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेव्याचा आवाज ओळखला. तेव्हा ते तिकडे जाऊन त्याला विचारू लागले, तुला येथे कोणी आणले? तू येथे काय करतोस? तुझे येथे काय काम आहे? त्याने त्यांना उत्तर दिले, मिखाने मला वेतन देऊन ठेवले असून मी त्याचा पुरोहित झालो आहे. एवढे त्याने माझ्यासाठी केले आहे. ते त्याला म्हणाले, ज्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत तो यशस्वी होईल की नाही हे देवाला विचारून पहा. तो पुरोहित त्यांना म्हणाला, तुम्ही खुशाल जा. ज्या प्रवासाला तुम्ही निघाला आहात तो परमेश्वराला मंजूर आहे. मग ते 5 पुरुष निघून लईश येथे गेले. तेथे त्यांना असे दिसून आले की तेथील लोक सिदोनी लोकांप्रमाणे शांत व निश्चिंत आहेत. अन्नधान्याची त्यांना मुळीच वाण नसून ते धनवान आहेत. ते सिदोनी लोकांपासून दूर राहत असून आरामी लोकांशी त्यांचा काही संबंध नाही. नंतर ते सरा व अष्टावोल येथे आपल्या भाऊबंदांकडे परत आले. तेव्हा त्यांचे भाऊबंद त्यांना विचारू लागले, तुम्ही काय खबर आणली आहे? त्यांनी म्हटले, आम्ही तो प्रदेश पाहिला असून तो फार उत्तम आहे. चला उठा, आपण त्या लोकांवर हल्ला चढवू. तुम्ही स्वस्थ का बसला आहात? तेथे जाऊन तो देश ताब्यात घेण्याबाबतीत काही हैगय करू नका. तेथे गेल्यावर निश्चिंत राहणारे लोक तुम्हाला आढळतील. तो देश विस्तीर्ण असून देवाने खरोखर तो तुमच्या हाती दिला आहे. ती जागाच अशी आहे की तेथे जमिनीच्या कोणत्याही उत्पन्नाची कमतरता नाही. तेव्हा सरा व अष्टावोल येथून दान कुळातले 600 पुरुष सशस्त्र होऊन निघाले. त्यांनी कूच करून यहुदातील किर्याथ यारीम येथे तळ दिला. ह्यामुळे त्या स्थळाला आजपर्यंत महाने दानाची छावणी असे म्हणतात. ते किर्याथ यारीमाच्या पश्चिमेस आहे. तेथून निघून ते एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापाशी आले. तेव्हा लईश प्रदेश हेरायला गेलेले 5 जण आपल्या बांधवांना म्हणाले, ह्या घरात एक एफोद, कुलदेवता, एक कोरीव मूर्ती आणि एक ओतीव मूर्ती आहेत. हे तुम्हाला माहीत आहे काय? आता काय करायचे ह्याचा विचार करा. ते तिकडे वळले आणि मिखाच्या घरी राहणाऱ्या तरुण लेव्याच्या खोलीत जाऊन त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले. मग ते दानववंशातले 600 सशस्त्र लोक वेशीच्या दरवाजापाशी उभे राहिले. तेव्हा देश हेरायला गेलेल्या 5 लोकांनी आत शिरून त्या कोरीव मूर्ती, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ती बाहेर आणल्या. त्यावेळेस पुरोहित 600 सशस्त्र लोकांसह वेशीच्या दरवाजात उभा राहिला होता. त्या 5 जणांनी मिखाच्या घरात शिरून त्या कोरीव मूर्ती, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ती बाहेर आणल्या. तेव्हा पुरोहिताने त्यांना हटकले, तुम्ही हे काय चालवले आहे? ते त्याला म्हणाले, गप्प बस, तोंड बंद कर, आमच्याबरोबर चल, आमचा वडील व पुरोहित म्हणून राहा. एकाच मनुष्याच्या घरी पुरोहित होऊन राहण्यापेक्षा इस्रायलाच्या एखाद्या वंशाचा व कुळाचा पुरोहित राहून राहणे अधिक बरे नाही काय? हे ऐकून पुरोहित खुश झाला आणि एफोद, कुलदेवता व कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला. मग ते मागे फिरून आपल्या वाटेने गेले. त्यांनी आपली मुलेबाळे, पशु आणि सामान आपल्या पुढे चालवून कूच केले. ते मिखाच्या घरापासून बरेच दूर गेल्यावर त्याच्या घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी जमा होऊन दानाच्या लोकांना जाऊन गाठले. त्यांनी दानाच्या लोकांना हाका मारल्या. तेव्हा त्यांनी मागे वळून मिखाला विचारले, काय झाले? तुम्ही इतके जण का जमा झालात? तो म्हणाला, मी स्वतःसाठी केलेले देव व माझा पुरोहित तुम्ही घेऊन चाललात. माझे आता काय राहिले आहे आणि वर मला विचारता की काय झाले? दानवंशीयांनी त्याला म्हटले, तुझा आवाज चढवू नकोस, नाहीतर आमचे अविचारी लोक तुझ्यावर तुटून पडतील आणि तू व तुझ्या घरचे लोक प्राणास मुकाल. मग दानवंशज आपल्या वाटेने चालू लागले. मिखाने पाहिले की हे लोक आपल्याला भारी आहेत. तेव्हा तो आपल्या घरी परतला.
मिखाने बनविलेल्या वस्तू व त्याचा पुरोहित बरोबर घेऊन ते लईश येथे आले. तेथील लोक शांत व निश्चिंत राहत होते. त्यांना त्यांनी तलवारीने मारून त्यांचे नगर जाळून टाकले. त्या नगराचा बचाव करायला कोणी नव्हता, कारण ते सिदोनपासून दूर होते आणि आराम्यांशी त्या नगरवासियांचा काही संबंध नव्हता. ते नगर बेत रहोबच्या जवळ असलेल्या खोऱ्यात होते. ते नगर पुन्हा वसवून त्यात ते राहू लागले. त्यांनी त्या नगराला इस्रायलाचा एक मुलगा म्हणजे आपला पूर्वज दान याचे नाव दिले. पूर्वी त्या नगराचे नाव लईश होते. दान वंशजांनी त्या कोरीव मूर्तींची स्थापना केली. देशाचा पाडाव होईपर्यंत गेर्शोमाचा मुलगा व मोशेचा नातू योनाथान व त्याचे वंशज दान वंशाचे पौरोहित्य करीत होते. मिखाने केलेली कोरीव मूर्ती त्यांनी आपल्यासाठी स्थापली होती व देवाचे मंदिर शिलो येथे असेपर्यंत ती तेथे होती.